हाय फ्रेंड्स, आज आपण चटपटीत अशी डाळीची रेसिपी पाहणार आहोत, जी की खूपच छान आणि टेस्टी होते. अशा प्रकारे मी रात्रीच अर्धा किलो हरभरा डाळ भिजत घातली होती. ही बघा अशा प्रकारे छान भिजली आहे. तुम्हाला जर वेळ नसेल किंवा अचानक आठवलं असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये 2 तास भिजवू शकता. ती छान निथळून घेतली. नंतर छान असं गरम कडकडीत तेल करून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती छान अशी कुरकुरीत तळून घ्यायची आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे. चॅनलवर अजूनही आपण नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच मिळेल. खूप सुंदर चटपटीत अगदी मधल्या वेळेत खाण्यासाठी अशी चटपटीत आपली डाळ तयार होत आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या डाळींचा पण उपयोग करू शकता, जसे की मुगाची डाळ, अख्खा मसूर किंवा हिरवे अख्खे मूग, ती पण खूप टेस्टी लागते. तुम्ही अशा प्रकारे जर तुम्ही विकत आणायला गेला तर तुम्हाला खूप महाग मिळतात बघा अशा डाळी. तुम्ही जर घरात तळून ठेवल्या तर तुम्ही महिनाभर ती छान अशी स्टोअर करून ठेवू शकता. व्यवस्थित तळल्या गेली डाळ तर अगदी महिनाभर छान राहते आणि चव तर एकदम अप्रतिमच लागते बघा. हे बघा अशा प्रकारे आपण डाळ तळून घेत आहोत. हे सर्व आपण मध्यम गॅसवर तळून घ्यायचे आहे, म्हणजे ती आतपर्यंत छान तळली जाईल आणि कुरकुरीत डाळ होईल, कारण खायसाठी कुरकुरीत डाळच छान लागते. जर ती कच्ची असेल तर ती लवकर खराब होईल, जास्त दिवस राहणार नाही. पण तुम्ही छान अशी कुरकुरीत तळून घेतली तर तुम्ही महिनाभर छान अशी ठेवू शकता आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी तर खूपच अप्रतिम अशी डाळ रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो. बघा अशा प्रकारे निथळून घ्यायची आहे झाऱ्यामध्ये. खूप सुंदर होते आणि चव तर एकदम अप्रतिम. बघा किती सुंदर तळल्या गेली आहे आतपर्यंत. मी तुम्हाला दुसऱ्यांदा दाखवते. हे बघा आपण मीडियम गॅस ठेवला आहे, म्हणजे मध्यम, कमी पण नाही आणि जास्त पण नाही, मध्यम गॅसवर. वेळ थोडासा लागतो तळण्यासाठी, पण खूप छान अशी कुरकुरीत लागते. कारण आपण जर विकत आणली तर आपल्याला डबल पैसे देऊन ती खरेदी करावी लागते आणि त्याचा आनंद पण घेता येत नाही. पण अशी जर तुम्ही तळून ठेवली, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता. मुलांना स्नॅक्स म्हणून पण देऊ शकता टिफिनसाठी. खूप छान आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक. त्यानंतर मी शेंगदाणे घेतले आहेत त्यामध्ये टाकण्यासाठी. शेंगदाणे पण खूप छान लागतात. मी यामध्ये जास्त प्रमाणात शेंगदाणे टाकणार आहेत, कारण आमच्यात शेंगदाणे खूप आवडतात. शेंगदाणे पण आपण मध्यम गॅसवरच छान असे तळून घ्यायचे आहेत. कच्चे ठेवायचे नाही, रंग बदलेपर्यंत तळायचे आहेत, खालीवर करून. खूप सुंदर होते चटपटीत अशी. आणि चटपटीतपणा येण्यासाठी तुम्ही येथे वेगवेगळे मसाले पण वापरू शकता, त्यामुळे खूप छान लागते बघा. अशा प्रकारे करून स्टोअर करून ठेवा आणि जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता. खूप सुंदर होते आणि चविष्ट, कुरकुरीत, तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे बघा. एकदा करून बघा अशा प्रकारे आणि केल्यानंतर कशी झाली मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, हाईप करायचं आहे, छानशी कमेंट करायची आहे आणि लाईक करायला तर अजिबात विसरायचं नाही. तुम्ही लाईक करायचं विसरता. तुमचे कमेंटमुळं खूप छान वाटतं की तुम्हाला रेसिपी आवडतात म्हणून, म्हणजे पुढची रेसिपी करण्यासाठी उत्साह निर्माण होतो. त्यामुळे असे छान छान कमेंट करायचे आहे. हे बघा किती सुंदर आपले शेंगदाणे तळून झाले आहेत बघा. रंग बघा किती सुंदर आला आहे, बघू शकता आपण. असं दोन्ही पण शेंगदाणे आणि डाळ एकत्र केली आहे. त्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे. जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच टाकायचं आहे मसाले, म्हणजे ते छान सगळ्या बाजूनी लागले जातात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे आमचूर पावडर पण टाकू शकता, त्याने पण छान असं चटपटा स्वाद येतो. हे बघा किती सुंदर झाली आहे बघा आपली
डाळ अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली रिप्लाय द्यायला विसरायचं नाही. छान छान रेसिपी पहा आणि छान छान कमेंट करा. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, पुढच्या रेसिपीसाठी तयार रहा. बाय बाय.